नमस्कार आदरणीय पालक. हे मागे दिसते तेव्हाच ऐका. प्रत्येक वर्गाचे 3 विषय रोज 3 तास, 1 तास इंग्रजी, 1 तास सायन्स आणि 1 तास गणित स्पेशल वर्गात बसून शिकवलेच पाहिजे. यात चुकीचं काय आहे? नेमकं आतिश सरनं बदनामी केली किंवा आतिश सर गाजावाजा करायलेत किंवा आतिश सर कोणाबद्दल काही बोलायलेत. मी कुणाबद्दलही काही बोलत नाहीये. मी फक्त हे सांगायलो की तुमच्या मुलाला वर्ग 5वीला कोणताही विषय शिकवला गेला नाही. त्यानंतर वर्ग 6वीला इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे विषय पूर्ण 1 तास इंग्रजी, 1 तास विज्ञान, 1 तास गणित अशा पद्धतीने शिकवला गेला पाहिजे होता, पण तो 6वीलाही शिकवला गेला नाही. त्यानंतर 6वी आणि 7वी हे वर्ग गेले 2 वर्ष कंबाईन शिकत आहेत. तरीही तुमचा विद्यार्थी चूप राहतो. कोणत्याही प्रकारे तुम्हालाही सांगत नाही, तुम्हालाही काही म्हणत नाही. आणि हे 6वीचं पण पाहिलं, 7वीचं पण पाहिलं, तरीही कोणीही काहीही बोलत नाही. त्यामुळं यावर्षी लाऊडस्पीकर लावून सर्व गावाला एक जागरूक करण्याचा प्रयत्न मी केला. तरी पण एक डोळ्यावर जी पट्टी बांधलेली आहे त्या पट्टीमुळे पालकांना आताही कळत नाहीये की लेकरांचं किती नुकसान होत आहे. या गोष्टीमध्ये जर चूक असेल तर मी माझे पूर्ण ट्युशन बंद करायला तयार आहे. परंतु कुठेही ट्युशनला विद्यार्थी गेला तर त्याचे रोज 3 विषय 1-1 तास शिकवणं गरजेचं आहे. कशामुळं? कारण 1 तास जर एक विषय शिकवला तरच त्याचा व्यवस्थित रोज अभ्यास होऊ शकतो. ते कसं? ते बघा. एका तासाचं नियोजन कसं असते? कारण एक विद्यार्थी एक विषय ज्यावेळेस 1 तास शिकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं बघा. एका विषयाचं जे नियोजन असतं एका तासाचं 15 मिनिटे आल्यानंतर 15 मिनिटे त्याला काल काय शिकवलं त्याचं रिव्हिजन घ्यावं लागतं. त्यानंतर शिकवायला सुरुवात होते. 30 मिनिटं शिकवल्या जातं. कंप्लीट शिक्षक हा 30 मिनिटं व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजून सांगतो. त्यानंतर शेवटचे 15 मिनिटं जे असतात त्यामध्ये काल दिलेला अभ्यासक्रम चेक करणं, आज जे शिकवलं त्यावर आधारित काही क्लासवर्क देणं किंवा मग विज्ञानचा पिरियड असेल तर नोट्स काढायला लावणं, डायग्राम काढायला लावणं, आकृत्या काढायला लावणं, हा असा एका तासाचं नियोजन असते. जर तुम्ही 2 वर्ग एकत्र बसून 2 विषय 2 तासात घेत असताल तर नेमकं 15 मिनिटं कोणता विषय शिकवायचा आणि कोणत्या वर्गाला शिकवायचा? 15 मिनिटात टॉपिकच सुरुवात होत नाही. आणि 15 मिनिटात जर शिकवणं संपत असेल तर तुमचं लेकरू 6वीला काय शिकलं, 7वीला काय शिकलं आणि आता 8वीला काय शिकणार आहे याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. मी काय म्हणालो ते समजून न घेता अतिस्वामी वाईट आहे किंवा अतिस्वामी अपप्रचार करायला आहे हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. तुमच्या लेकराच्या भवितव्यासाठी, तुमच्या लेकराच्या 11वी-12वी साठी जे बेसिक लागणार आहे विज्ञानचं किंवा विज्ञानमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी त्याला प्रत्येक विषय इंग्रजी असो, विज्ञान असो 1 तास रोज शिकवला गेलं पाहिजे आणि तेही स्वतंत्र वर्गामध्ये. त्यामुळेच मी म्हणत आहे की वर्ग 6वी, 7वी, 8वीला एका वेळी. आता जर तुम्ही माझ्याकडे आले किंवा माझ्याकडे जर कोणताही विद्यार्थी जो शिकतो तो एका हॉलमध्ये फक्त एकाच वर्गाचे विद्यार्थी बसतात, दुसऱ्या कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी बसत नाही. आपल्या ताडकळसला वर्ग पहिलीपासून कंबाईन शिकायची सवय लागलेली आहे. सगळे वर्ग एकत्र बसवायचे आणि शिकवायचे. यामुळे ना पहिलीच्या विद्यार्थ्याचं होतंय, ना दुसरीच्या होतंय, ना तिसरीच्या होतंय, ना चौथीच्या होतंय, ना 5वीच्या होतंय. ठीक आहे, 5वी पर्यंत मान्य करू की बाबा गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, आपण ऍडजस्ट करून क्वालिटीकडे लक्ष देऊ. पण 6वी पासून पुढे विषय वेगळे होतात, त्यांचे